नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईत जोरदार निदर्शने. देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट. मर्जिया पठाण. देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेकडो महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणे हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात शिरले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असे म्हणता येणार नाही. परंतु त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबित केले जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अन्यथा आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला. बघा, आता आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की पार्लिमेंटमध्ये जसा डेमोक्रेसीचा कत्ल होत आहे त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे. कारण 141 लोकांना सस्पेंड केलं आहे, तिथून म्हणजे पार्लिमेंटमधून सस्पेंड केलं आहे. डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची तुम्ही कशी हत्या करत आहे त्यासाठी आम्ही उभे आहे. तुम्ही असं करू शकत नाही कारण इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. इट इज अ कंट्री विच अबाइड्स बाय कॉन्स्टिट्यूशन. तर तुम्ही जे 141 लोकांना तुम्ही सस्पेंड केलं आहे, तुम्ही 141 लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. त्यांच्या मागे जे लाखो लोक आहे ज्यांनी वोट करून त्यांना तिथे पाठवलं आहे, तुम्ही त्यांची जे भारतीय नागरिक आहे ज्यांनी वोट करून त्या लोकांना तिथे पाठवले खासदार बनून, तुम्ही त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे. तुम्ही पण खासदार आहे आणि ते लोक पण खासदार आहे ना. बट यू आर इन मेजॉरिटी. तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे म्हणजे तुम्ही काही पण करू शकत का. तुमचेच सारखे ते पण खासदार बनवून सेम प्रोसिजर फॉलो करून तिथे बसले तर काय म्युच्युअल रिस्पेक्ट वगैरे काहीच नाही. आता पार्लिमेंटमध्ये जिथे लॉज बनून जातात, जिथे लॉज बनतात तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनचा असा दुरुपयोग करत आहे. आम्हाला हा अजिबात मंजूर नाही आहे. आम्ही पण भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकच्या यूथ आहे आम्ही आणि आम्हाला हा अजिबात पटत नाही आहे. आम्ही सुप्रियाताई सुळे बरोबर उभे आहे खंबीरपणे आणि तिचे बरोबर जे लोक सस्पेंड झाले त्या लोकांबरोबर पण आम्ही गंभीरपणे उभे आहे. कारण की तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे पण तर तुम्ही काय पण करू शकत नाही. त्यांची विचारधारा आहे मला असं वाटतं अशी झाली आहे की तुम्ही प्रश्न करू नका मला. तुम्ही मला प्रश्न करणार आहे तर मी तुमच्या मागे ईडी लावणार, मी तुम्हाला टेररिस्ट म्हणणार, मी तुम्हाला सस्पेंड करणार. असं चालत नाही. तुम्हाला तुम्हाला अपोजिशन्स नको असं वाटतं. नाहीतरी एवढा हिस्टॉरिक सस्पेन्शन आतापर्यंत कधीच झालं नव्हतं आपल्या देशात. तर हा खूप शर्मनाक गोष्ट झाली आहे तिथे. आणि असं माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांचं सस्पेन्शन मागे घ्या, त्याचं सस्पेन्शन आता कॅन्सल करा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्रद्धेय जगदेव राम उराव स्मृती पुरस्कार समारोह 2023 वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आयोजित श्रद्धेय जगदेव राम उराव स्मृती पुरस्कार समारोह 2023 ठाण्यातील हितवर्धिनी सभागृह येथे 25 डिसेंबर 2023 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्काराचे हे तृतीय वर्ष. अखिल भारतीय जनजाती क्षेत्रात आदिवासींसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनजाती समाजातील बांधवांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. या वर्षीचा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच ट्रायफेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री पवित्र कुमार कहर यांना वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत अध्यक्ष माननीय श्री विष्णू सुरम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. माननीय श्री पवित्र कुमार कहर हे मूळचे ओरिसातील कंधमाल जिल्ह्यातील तेलापाली गावचे रहिवासी आहेत. ते 1977 पासून संघाचे स्वयंसेवक असून तृतीय वर्ष संघा शिक्षा वर्ग उत्तीर्ण असून श्री जगन्नाथ संस्कृत विश्वविद्यालय पुरीमधून त्यांनी आचार्य उपाधी मिळवली आहे. त्यांच्याकडे संघाची विस्तारका म्हणून जबाबदारी होती. 2016 मध्ये वनवासी कल्याण आश्रम ओरिसा प्रांत उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2021 मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. तसेच ट्रायफेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी दायित्व स्वीकारले आहे. 2003 मध्ये चक्कापद महायज्ञ प्रसंगी श्रद्धेय जगदेव राम उराव यांच्या मार्गदर्शनाखाली कंधमाल जिल्ह्यातील कंद जातीच्या गोत्र यांना संघटित करण्याची त्यांना संधी मिळाली. 2008 पासून त्यांनी कंद जनजातीच्या क्लाम फुटबॉल स्पर्धाचे आयोजन दरवर्षी करण्यास सुरुवात केली. या स्पर्धेत कंद जातीच्या वेगवेगळ्या सर्व गोत्रांचा सहभाग असतो. कंद जनजातीच्या सर्व गोत्रांना एकत्रित करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी पार पाडले आहे. या प्रसंगी ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि CCRT ब्लास्टचे संचालक माननीय श्री संजयजी कोयंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व आपल्या भाषणात त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह माननीय श्री विठ्ठलराव कांबळे यांनी उपस्थित जनसमुदायास खूप छान मार्गदर्शन केले. या प्रसंगी कोकण प्रांत सचिव माननीय श्री महेश देशपांडे, ठाणे महानगर अध्यक्षा माननीय श्री आशाताई कुलकर्णी, पश्चिम क्षेत्र नगरीय कार्य सहप्रमुख माननीय श्री जयंत अभ्यंकर, पश्चिम क्षेत्र व्यवस्था प्रमुख माननीय श्री प्रदीप लिमये, पश्चिम क्षेत्र छात्रवास प्रमुख माननीय श्री प्रदीप पाटील, कोकण प्रांत संघटन मंत्री श्री अमित साठे, कोकण प्रांत माजी उपाध्यक्ष माननीय श्रीमती वर्षाताई कोल्हटकर, कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य माननीय श्रीमती ज्योती जपे, संघाचे विभाग प्रमुख माननीय श्री शेखर सुर्वे व संघाचे अनेक स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री राजेंद्र पाटणकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत उत्कृष्ट पद्धतीने करून कार्यक्रम रंगतदार केला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30
ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिकेची अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई. सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे. दिवा प्रभाग समितीमध्ये MS कंपाऊंड येथील 3 मजली बांधकाम पूर्णतः पाडण्यात आले. तसेच दुसऱ्या बांधकामाचे प्लिंथ 2500 चौरस फुटांचे बांधकाम 25 कॉलम तोडण्यात आले. त्याशिवाय 2 मजल्याचे RCC बांधकाम 40 कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तोडण्यात आले. 2 पोकलेन, 3 JCB, 50 कामगार, 40 पोलीस कर्मचारी व आरक्षक यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. दिवा पूर्व येथे मुंब्रादेवी कॉलनी येथे 22 कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तसेच फाउंडेशनची 2 बांधकामे पूर्णपणे काढण्यात आली. 1 पोकलेन, 2 JCB, 30 कामगार आणि 30 पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कळवा प्रभाग समितीतील स्वामी समर्थ मठाजवळील 35 खोल्यांचे बांधकाम 1 पोकलेन, 2 JCB, 40 कामगार, 30 पोलीस यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. तर विटावा येथे प्लिंथचे बांधकाम काढण्यात आले. येथे 1 पोकलेन, 2 JCB, 30 कामगार, 30 पोलीस कार्यरत होते. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत बाळकुम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले 6 मजल्याच्या RCC बांधकामातील 5व्या आणि 6व्या मजल्याचे बांधकाम काढण्यात आले. त्यासाठी 3 ट्रॅक्टर, ब्रेकर, 1 पोकलेन, 2 JCB, 30 कामगार आणि 30 पोलीस यांच्या सहाय्य घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात अशा पद्धतीने नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यास भरघोस प्रतिसाद. शाबासकीची कौतुकाची थाप दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावी. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे मार्फत 5% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन 2023 ते 24 या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली होती. आज सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृहोपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळाव्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच 19 विक्री केंद्रावर भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पुढील वर्षी देखील असे उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री सुनील बच्छाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री वैजनाथ बुरडकर, समाज कल्याण अधिकारी श्री संजय वागुल, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.